तुमचं हे सगळं ऐकून ना मलाही तिला भेटायची इच्छा व्हायला लागली. बाकी बरी आहे ना ग ती? थोडी ना सुकलेली दिसती, म्हणजे एवढ्या मोठ्या अपघातातून बाहेर पडली आहे हे दिसतं तिच्या चेहऱ्यावर. आता तिच्या खाण्यापिण्याकडे नीट लक्ष द्यायला हवं. दूध, बदाम, खारीक, खजूर सगळं तिच्या पोटात जायला हवं. मी असं करते, या सगळ्या गोष्टी तिच्या माहेरी नेऊन देते. एवढं तरी आपण करायला हवं नाही का? आई आई ही एकदम मस्त आयडिया आहे. जाच तुम्ही, म्हणजे ना त्या निमित्ताने तुम्हालाही तिला भेटता येईल. हा नाही, या सगळ्या गोष्टी तिच्या हातात नाही देता येणार. का? हे सगळं आपण तिला का देतोय असं वाटेल ना तिला. मी आणि नर्मदा शक्यतो ती नसताना तिच्या घरी जाऊ. आम्ही येतो. आम्ही येतो ना तुमच्या बरोबर. आम्ही येतो. नको, तुम्ही सगळ्या नको. तुमची कामं खोळंबतील आणि ती नेमकी घरी असेल ना तर आणखी गोंधळ होईल. आम्ही दोघीच जातो तेच बरं होईल. पण त्याने इथे यायचं कारणच काय? संबंध काय त्याचा इथे? अहो पण ते इथे आले तर बिघडलं कुठे? बिघडतंय, माझं बिघडतंय. असा माणूस माझ्या घरात आलेला मला चालणार नाही. असा म्हणजे? नीच हलकट वृत्तीचा माणूस आहे तो, पक्का आतल्या गाठीचा. ओळखत नाही होत का आपण त्याला? माफी मागितली ना त्यांनी, पायही धरलेत तुमचे. आणखीन काय हवंय तुम्हाला? अगं खोटं होतं ते सगळं, खोटं होतं. खोटं काय त्यात? बिचारा एकटा पडलेला माणूस 2 घटका बोलायला बसायला आला तुमच्या जवळ, तर त्याने काय आपल्या अंगाला भोकं पडतात होय? उलट पुण्यच मिळेल आपल्याला. आपल्यामुळे कुणाच्या 2 घटका बऱ्या जात असतील तर. हे बघ, असलं पुण्य माझ्या पदरात नाही पडलं तरी चालेल, पण पुन्हा हा माणूस मला माझ्या घरात आलेला चालणार नाही. नीच माणूस. बाबा, अहो इतकं काय झालंय की तुम्ही त्यांना नीच ठरवताय? बघ ना ग बघ, सगळ्यांशी फटकून वागायचं हा स्वभावच आहे यांचा. आता तुझ्या तब्येतीची चौकशी करायला आले, यात काय चुकलं ग त्यांचं? आता उत्तर द्या ना जानूच्या प्रश्नाचं. काय घोडं मारलंय त्यांनी ह्यांचं? हा, आता बोला ना, आता बोला. आई 1 मिनिट. बाबा काय झालंय सांगा ना मला, एवढा का त्रास करून घेताय तुम्ही? जादू, अगं लोक आपल्याशी कसे वागतात, कसे बोलतात, त्याचा अर्थ काय होतो, हे सगळं दिसतं तेवढं सोपं नसतं बाळा. बाबा पण जर आपण त्या गोष्टींचा विचारच नाही केला तर ते इतकं कठीणही नसतं. तुम्हाला आठवतंय तुम्ही एकनाथ महाराजांच्या भारुडातली एक गोष्ट सांगायचात. एकदा पाण्यात पडलेल्या एका विंचवाला एकनाथ महाराजांनी वाचवलं आणि बाहेर आल्यावर तो विंचू महाराजांनाच चावला. त्यावर महाराजांनी एकच उत्तर दिलं, दंश करणं हा विंचवाचा धर्म आहे. मग जर तो आपला धर्म सोडत नाही तर वाचवणं हा तर माणसाचा धर्म आहे. मग त्याने तो कसा सोडावा? बाबा जे योग्य आहे ते आपण नेहमी करायचं असं म्हणता ना तुम्ही. मग अनिल तर माणूस म्हणूनही खूप चांगले आहेत, मग काहीच कारण नसताना त्यांच्याशी वाईट का वागायचं आपण? तेच तर म्हणते ना मी, आपण उगाच एखाद्याला असं पाण्यात का पाहायचं? त्याच्याचमुळे तर माणसं दूर पळतात यांच्यापासून. कुणी यांच्या वाऱ्याला सुद्धा उभं राहायला मागत नाही. बाबा तुम्ही नका इतका विचार करू, शांत बसा. मी जेवणाच्या तयारीला लागते. जानू, तो माणूस किती हलकट आहे हे मला सांगायचंय तुला. पण तुझ्या स्मृतीभ्रंशानं माझ्या तोंडाला कुलूप लागलंय ग बाळा. लवकर बरी हो. माझ्यासाठी नाही, स्वतःसाठी लवकर बरी हो. म्हणजे मग मला तुला काही सांगावंच लागणार नाही. आणि मग काय तुम्ही तिच्यासमोर बसून राहिला? अरे खूप वेळ बसलो होतो आम्ही. म्हणजे ती आम्हाला विचारून फॉर्म भरत होती आणि आम्ही डोळे भरून तिला बघून येत होतो. बरं, तिला काही कळलं नाही ना? नाही रे श्री, जान्हवी तिराहितांशी सुद्धा अगदी प्रेमाने वागते आणि आमच्या समोर आली ती आमची सून म्हणूनच. आणि आम्ही आमच्या अपेक्षांचा हा डोंगर तिच्या समोर उभा केला.
आज ना जान्हवीची अगदी नव्याने ओळख झाली, त्या अर्थाने म्हणते ती. गुड. तुम्हाला बरं वाटलं ना? खूप. त्यामुळे ना आता मी ठरवलंय, इंदुवहिनी, काही नाही काही नाही ठरवलं, काही नाही. नाही नाही नाही, काहीतरी आहे. काय? इंदुवहिनी, जरा पोटात राहत नाही ना तुझ्या? हे आता प्लीज सांगा तुम्ही काय ठरवलं ते. प्लीज मला टेन्शन देऊ नका. सांगूया ना, वंच वंच. बरं सांग आता. श्री, आम्ही ठरवलंय की काहीतरी कामानिमित्त बँकेत जायचं आणि तिच्याशी मैत्री वाढवायची. आणि मग तिला पार्लर मध्ये बोलवायचं, बुटीक मध्ये बोलवायचं आणि सतत तिच्या संपर्कात राहायचं. हा, तुम्ही इतक्या आनंदात आहात ना की मी नाही म्हणायचं ठरवलं तरी मला नाही म्हणता येणार नाही. हा. पण जे कराल ते प्लीज काळजीपूर्वक करा. You don't worry. I had managing everything. Today I no cry. I talk little. Today I no cry because Janhavi is not here. Don't worry. I smile. जान्हवी घरी येईपर्यंत मी रडणार नाही असं म्हणायचंय तिला. हा, मग नाहीच रडणार आहे मी. जान्हवी म्हणते ना की रडणं हा कशावरचाही उपाय असू शकत नाही, त्यामुळे मी आज अजिबात रडणार नाहीये. मी हसते ना मी रडते का? नाही रडणार आहे मी आज. नाही रडणार आहे. नाही रडणार आहे. हाय. हॅलो. कशा आहात? अपसेट वाटताय थोडंसं. तुम्हाला एक गोष्ट सांगू का? हल्ली लोक ना खूप विचित्र प्रकारे गाडी चालवतात, त्यामुळे गाडीची आणि रस्त्याची भीती वाटणं खूप साहजिक आहे. अहो, कोणालाही वाटते भीती, मलाही वाटते. पण मला वाटलं होतं मला आज नाही वाटणार. मी माझ्या भावाला पण येऊ नको असं सांगितलं ना. कॅन आय हेल्प यू? नाही, नको. अहो, मैत्री म्हणून नाही. लोक सिग्नल लागल्यानंतर झेब्रा क्रॉसिंग वरनं रस्ता क्रॉस करतात ना, तसं समजा हवं तर. पण ती सुद्धा मदतच होईल ना. पण मग काय हरकत आहे? नाही म्हणजे तुम्हाला मदतच नकोय का माझी मदत नकोय? शक्यतो माझं मला जमलं असतं तर बरं झालं असतं. बरं झालं असतं म्हणजे आत्ता होणार नाही असं वाटतंय का तुम्हाला? कुणास ठाऊक. गेली 20 मिनिटं मी हा रस्ता क्रॉस करायचा प्रयत्न करते पण नाही जमत आहे. पण मग आता काय करणार आहात? कोण जाणे. मी त्यांना शिक्षाच करून घेणार आहे स्वतःला. इतकी मोठी झाले तरी साधा रस्ता क्रॉस करता येत नाही म्हणजे काय? तुम्हाला एक सांगू, मला ना कधी कधी वाटतं की माणसाचं वय वाढूच नाही. म्हणजे जसजसं आपण मोठे होत जातो ना तसतसे आपण आपल्या लहानपणीतले बेसिक गुण सुद्धा विसरायला लागतो. म्हणजे समजूतदारपणा किंवा धाडस किंवा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं हे विसरतो आपण.
म्हणून ना मी बऱ्याचदा एक मस्त खेळ खेळतो. मी स्वतःलाच विचारतो की मी जर लहान मुलगा असेन तर आता कसं वागेन, कसं बोलेन. खूप गमतीशीर अनुभव असतात. म्हणजे ना आपलं आपल्यालाच कळायला लागतं. जसं आपलं वय वाढत जातं ना तसतसे आपण जे निर्णय घेतो ते आपल्या आधीच्या अनुभवांवरती अवलंबून आहेत हे आपल्याला कळायला लागतं. किंवा आपण आपला सिक्स सेन्स वापरणं किंवा मनाचा कौल घेणं हे विसरूनच जातो. आता समजा एखाद्या लहान बाळाने जर असा विचार केला की मी चालायला लागलो आणि जसे सगळे धडपडतात तसा मीही धडपडलो तर काय होईल? नको रे बाबा, त्यापेक्षा चालायलाच नको. तर चला, तुम्ही निदान हा एक अनुभव तरी मागे टाकू शकला. अहो तुम्ही आणलत मला. मी नाही, तुम्ही आला. आणि त्याचं काय ना, संकटाची भीती ही प्रत्यक्ष संकटापेक्षा खूप भयंकर असते. लहान मुलांना कशाचीच भीती वाटत म्हणून ते झपाट्याने वाटतात. एकदा का आपल्याला भीती वाटायला लागली ना की मग आपली वाढ झाली. मी तुमचा हा लहान मुलांचा गेम लक्षात ठेवीन. हा, थँक्यू. तू कळी कोवळी साजिरी गोजिरी चिंबवल्या सरी घेतंगा. मला थँक्यू म्हणाले पण सॉरी, मी पुन्हा तुमचं नाव विसरले. श्रीरंग गोखले. थँक्यू मिस्टर गोखले. यू आर मोस्ट वेलकम मिसेस सहस्त्रबुद्धे. नाही, माझं लग्न नाही झालंय अजून. हो का? पण तुम्ही मला जान्हवी म्हणा, म्हणजे ते मला जास्त आवडेल मिस्टर गोखले. काय ओळखू लागलो नाही कळले कधी जीव वेडावला. ओळखू लागलो तुला नाही कळले कधी. म्हणतात ना, गाढवाला गुळाची चव काय, त्यातली गत झाली. त्या दिवशी मोठ्या हौशेने मी मिल्कशेक पार्सल घेऊन गेले होते ना, कुणीही तोंड लावलं नाही त्याला. बरंच झालं मीच पिऊन टाकलो. आमच्या घरचे म्हणजे ना अगदी जरा काही वेगळं केलेलं आवडतच नाही कोणाला. ना जेवण खाण ना कपडा लत्ता, कशाची म्हणून हौस नाही त्यांना. पसरा, अंथरूण पाहून हातपाय पसरा. वापरून अंथरूण फाटलं की मग कळेल की वेळीच बदलायला हवं होतं ते. सासूबाई, अजून एक मिल्कशेक मागवू का? हो, तुम्ही म्हणजे ना प्रेमाचा अगदी वर्षाव करताय आमच्यावर. तुम्ही मात्र अगदी आदर्श जावयासारखे वागला त्यांच्या समोर.
तुम्हाला अगदी 100 पैकी 100 मार्क. अहो तुमचीच शिकवणी. नाही तुम्ही खुश असलात की जान्हवी खुश असते. आणखीन काय हवंय मला? जानवर पण तुम्ही काय जादू केलीये. बाई 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 बाई. अहो तुमच्याबद्दल एक पुन्हा शब्द ऐकून घ्यायला तयार नव्हती ती. फारच चांगलं बोलत होती तुमच्याबद्दल. काय? जान्हवी माझ्याबद्दल चांगलं बोलत होती? तुमच्या मोबाईलला रेकॉर्डरचं बटन आहे ना, ते दाबायचं आणि मला ऐकवायचं. काय काय बोलत होती जान्हवी माझ्याबद्दल? म्हणजे असंच की स्वभावाने खूप चांगले आहेत म्हणून. पण हेच जर आधी केलं असतं तर? आधीच सोडावं. आता बघा. अहो बघा काय, आज जान्हवीला आठवत नाहीये म्हणून, आणि उद्या आठवलं तर? जान्हवीला आज कमी आठवेल, आणि जितकं जास्त काळ कमी आठवेल ते आपल्याच फायद्याचं आहे ना. अहो पण तिच्या नवऱ्याला आणि तिच्या सासरच्या ना सगळं अगदी लख्ख आठवतंय. अपूच्या गोळ्या घेतलेल्या नाही आहेत त्यांनी. सासूबाई, अहो त्यांना आठवतंय याचा आपल्याला का त्रास करून घ्यायचा? बसू दे सुरेश. तुम्ही फक्त जान्हवीशी माझं लग्न झाल्यानंतर तुम्हाला 2 बेडरूमचा फ्लॅट मिळणार आहे हे विसरू नका. ते कसं विसरेल? तुम्ही इतकं सगळं करताय आमच्यासाठी. तुम्हालाही हवं ते सगळं मिळो. जान्हवी, फक्त जान्हवी. हा, आणि मला मिळाली नाही तर त्या गोखल्यालाही मिळता कामा नाही. आयुष्यभर त्यानं सुरत राहिलं पाहिजे. फक्त सुरत राहिलं पाहिजे. इतकी साधी इच्छा आहे माझी. म्हणजे काय? इकडेही नाही आणि तिकडेही नाही. म्हणजे आयुष्यभर ही व्याध आमच्याच घरी राहायची म्हणायची? नाही हो, मी आहे ना. पण फक्त त्यासाठी जान्हवीला गोखल्यांपासून कायमचं तोडायला हवं. हो, ते काय इतकं सोपं आहे का? सासूबाई, अहो सहवास असला की नातं असतं. सहवास संपला की नातं आपोआप तुटत. आणि तो गोखल्या तरी किती काळ बायको बायको करत बसणार आहे? करेलच ना कधीतरी दुसरं लग्न. नाहीतर तेही आपणच जुळवूया. आणि मग जान्हवी आहे आणि मी. श्रीरंग गोखले, आता कळेल तुम्हाला. अनिल आपटे आपटतो तो सगळ्यांना घेऊनच आपटतो. मला जान्हवी मिळाली नाही तरी वांदा नाही, पण तुला तुझी बायको परत मिळणार नाही हे आता मी बघणार. कमेन. नंदन, काय रे, कसं आहेस? गावी कसं आहेत सगळे? बरे आहेत साहेब. साहेब, मॅडमची तब्येत कशी आहे? बरी आहे, हळूहळू सुधारते. सुधारणारच. आता बघा, भरभर सुधारेल. हा घ्या प्रसाद. अरे, हा कसला प्रसाद? आमच्या गावच्या देवाचा. जागृत देवस्थान आहे, मार्तंड भैरव. त्यालाच नवस बोलायला गेलो होतो मॅडमच्या तब्येतीसाठी. काय? अरे नंदन, तू फक्त जान्हवीच्या तब्येतीसाठी नवस बोलायला गावी गेला होतास? हो साहेब, आमचा देव सगळ्यांना पावतो. मॅडमची तब्येत एकदम बरी झाली ना की 5 नारळ चढवेन असं नवस बोलून आलोय मी. पाच नारळांच्या बदल्यात मेमरी. चांगलं डील आहे साहेब. पण आमचा देव जगाला पावतो, मग आपल्याला का नाही पावणार? अरे नंदन, मी असं सहज बोलून गेलो. तुला दुखवायचा वगैरे काही हेतू नव्हता. पण खरंच आपल्यावर कोणीतरी इतकं निस्वार्थी प्रेम करत असताना आपण कसं रिॲक्ट करावं
हे कधी कधी नाही कळत मला, बट थँक्स. मी तुझे आभार मानतो. आणि हे सगळं तू ज्या स्वच्छ भावनेने करतोयस ना, ते पाहून तुझा देव नक्की भावेल. साहेब असं बोलू नका हो. आभार कसले मानताय? तुम्ही असं बोललात की फार परक असल्यासारखं वाटतं. अरे त्यापेक्षा माझ्या हातचा फक्कड चहा प्या ना, मग मला बरं वाटेल. येस कम इन. मनीष, मनीष चहा घेणारच? नाही नाही, मी आत्ताच घेतलाय. ओके, आण एक कप भर. श्री, लक्ष्मीकांत सरांनी त्यांच्या कुकीजच्या रेसिपीमध्ये थोडाफार बदल करायला सांगितलाय. बर. त्याप्रमाणे 1-2 इंग्रेडियंट्स ऍड पण केलेत. अकॉर्डिंगली आपल्याला पॅकेजिंगमध्ये थोडाफार बदल करायला लागेल. एक्सलंट. बरं, मला फक्त 1-2 सॅम्पल्स आणून द्या आणि सगळं एकत्र करू नका. आधी मार्केटमध्ये जो माल आहे तो संपवायचा, पुरेशी जाहिरात करू आणि मगच नवीन प्रॉडक्ट इंट्रोड्यूस करू. ओके? येस. आणखीन काही आहे? हा, ह्या जुन्या फाईल्स आहेत श्री, त्या डिस्कार्ड करायच्यात. तू बघून घे ना. नाही, ते करतो मी, पण तुला नेमकं जे बोलायचंय ते बोल. बस. नाही, इट्स ओके. ओके, बोल. श्री, अरे काल त्या अनिल आपटेला बघितलं मी चाळीजवळ. ओके, अनिल आपटे. तो काय करत होता तिथे? जान्हवीशी बोलत होता.